रोबो सर्जरी करत नाही. रोबोटिक्स गेले 12 वर्षापासून करतोय बरं. आणि महाराष्ट्रात सर्वप्रथम जो रोबो आला तो आम्ही आणला. रोबो हा आपला मित्र असावा, पण रोबोवर काही सर्जरी डिपेंड राहत नाही. रोबो सर्जरी करत नाही. हा एक गैरसमज आहे. हा कारण मोठा लोकांचा. गैरसमज आहे की रोबो सर्जरीचा सेकंड असिस्टंट असतो. आता ऑर्थोपेडिक्स मध्ये रोबोटिक्स 2014 पासून आम्ही करतोय. तो सिंगल डायमेन्शनल होता, मग डबल डायमेन्शनल झाला, मग 3D आणि आता 4D विथ हॅप्टिक आर्म्स. हॅप्टिक आर्म म्हणजे त्याला एक आता आर्म आलाय जो आम्हाला एक असिस्टंट म्हणून काम करतो. अच्छा, बर. कसे असतात काही गोष्टीमध्ये, जसं जीपीएस गाडी चालवत नाही, नक्कीच. तीच गाडी कोणी जीपीएस घेऊन सुद्धा ठोकू शकतं. तीच गाडी कोणीतरी F1 मध्ये नंबर 1 पण येऊ शकतं बिना स्क्रॅचचं. कोण गाडी चालवतंय? तर रोबोला तसंच समजावं. F1 गाडी आहे, खूप टेक्नॉलॉजिकली पुढे, पण चालवणारा मात्र माणूसच असतो.